अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला श्रावण मासानिमित्त व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोण करू शकतं, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्रीच करायचं का, आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना उपवास करायचा का, कोणते नियम पाळायचे, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. ह्या श्रावण काळामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान, बालाजी महाराजांचे 7 शनिवारचं व्रत आपण अजून केलं नसेल ते पण करावं. ते पण साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे. तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, उद्यापन कसं करायचं, आणि प्रत्यक्ष बालाजी महाराज येत असतात, लक्षात ठेवा. आता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. महिला असेल, मुली असेल, कोणी असेल, पुरुष असेल, कोणीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकतं. सगळ्यात पहिले आपल्या मनातील भीती पहिले दूर करा. खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काहीच नाही. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान याच्यामध्ये मुख्य म्हणजे कोणी केलेलं आहे, स्वतः जी सेवा करताना त्यांनी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ते करायला पाहिजे. कशासाठी करायचं? लग्न असेल, नोकरी असेल, संतान प्राप्ती असेल, तुमचे कोणतेच काम होत नाही, कर्जबाजारीपणा असेल, परत आर्थिक व्यवहार असेल, पैसा टिकत नसेल, ह्या सगळ्या आपल्या प्रापंचिक गोष्टीसाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला पाहिजे. सगळ्या कोणत्याही समस्या असेल. मग श्रावणामध्ये कधी करायचं? श्रावणामध्ये तुम्ही संपूर्ण श्रावणभर कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही. मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी असं काही नाही. तुम्ही कधीही, तुम्हाला संपूर्ण श्रावणामध्ये 10 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे अमावस्याच्या अगोदर, अमावस्या सोडून अमावस्याच्या अगोदर तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. त्याची पूजा विधी सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुळामध्ये बालाजी महाराजांची सेवा करायला पण भाग्य लागतं. असं कोणीही बालाजी महाराजांची सेवा करू शकत नाही. असं कोणीही तिरुपती बालाजीला जाऊ शकत नाही, नाही जाऊ शकत. जोपर्यंत बालाजी महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. हे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला करायचं असेल त्याच्या अगोदर ते संस्कृतमध्ये आपण करणार आहोत. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान संस्कृतमध्ये. त्याच्या अगोदर रोज व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये वाचायला आपण चालू करा. सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, रोज आपण जितक्या वेळा, 11 वेळा, 7 वेळा, 5 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा. आपल्याला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे वाचायची. डायरेक्ट आला आणि डायरेक्ट बसलं असं नाही होत. पहिले आपण वाचावं, जास्तीत जास्त संख्यामध्ये वाचावं. 11, 21, 51 व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचा. आता आपल्याला अनुष्ठान करायचंय, आपण ठरवलं आता अनुष्ठान करायचंय मला. आता तुम्ही श्रावणामध्ये कधीही करू शकता. अनुष्ठान कुठं करायचं? बेडरूममध्ये अनुष्ठान करायचं नाही. आपल्या देवघर असेल, देवघराच्या जवळ आपण करू शकता, हॉलमध्ये करू शकता, काहीही हरकत नाही. तुम्ही बॅचलर राहत असाल, एकटे असाल, तुम्ही कुठेही करू शकता, तर बंधन नाही. त्यासाठी मुख्य गोष्ट काय लागेल आपल्याला? बालाजी महाराजांचा फोटो. काय होतं, बालाजी महाराजांची सेवा करतोय आपण आणि त्यांचाच फोटो नाही. बालाजी महाराजांचा फोटो छोटा असेल, मोठा असेल, ते घेऊन टाका, घेऊन टाका, काही हरकत नाही, कोणीही घ्या. बालाजी महाराजांचा फोटो घेतल्यानंतर काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्याला अनुष्ठान करायचंय. समजा आता 2-3 दिवसानंतर करायचं आपल्याला अनुष्ठान. त्याच्या अगोदर पूर्वतयारी काय करायची? सगळ्यात अगोदर आपल्याकडे सवळं पाहिजे. सवळं हे काळा कलर सोडून कोणताही घ्या, पिवळा कलर असेल, कोणता असेल, सवळा असेल, सवळ्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचा, त्याचा अनुभव येईल. खूप जण म्हणता आम्ही खूप व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केले पण अनुभवच नाही आला. साप नाही दिसले, खिडक्या नाही वाजल्या, अनुभव नाही आला, बालाजी महाराज नाही आले, अनुभव कसं काय येणार आहे? मुळामध्ये तुम्ही त्या पद्धतीने वाचलं पाहिजे, अनुभव येतो. सवळं घालून काही काही जण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री नाईट कपड्यावर करत असते. काही काही जण, काही जीन्स पॅन्टवर, काही नाईट पॅन्टवर, काही काही जण गाऊनवर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्रीच्या कपड्यावर. असं चालत नाही. आपले वस्त्र आहे ते शुद्ध असावे, मन पवित्र असावं, तर त्याचा अनुभव येतो, अन्यथा येत नाही अनुभव. तुम्ही करून बघा. सवळं असेल, सवळं घालायचं,
आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल तर कोणाला सांगायचं नाही, पहिली गोष्ट असं ठेवायचं झाकली मुठ. आपण काय करतो, सगळ्यांना सांगत बसतो. सेवा करायची कमी आणि सांगणं जास्त. सांगायचं नाही, आपली कोणतीही सेवा जास्त कोणाला सांगायची नाही. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं 3 दिवसाचं, खूप जण म्हणतात मग 21 दिवसाचं, खूप व्हिडिओ टाकतं की 21 दिवसाचं. 21 दिवसाचं नाही, 3 दिवसामध्ये तुमचं ब्रह्मचर्याचं पालन होणं महत्वाचं आहे. 3 दिवसामध्ये बाहेरच्या कोणाच्या गोष्टी खायच्या नाही. 3 दिवसामध्ये नियम आहे ते पाळणं महत्वाचं आहे. सगळ्यात करायचं आपल्याला सवळा आपण नेसा. महिलांनी साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, डोक्यावर पदर असेल. महिलांनी सवळ्याची साडी पिवळ्या कलर असेल. याप्रमाणे स्पेशल फक्त गुरुक्षेत्र पारायण, नवनाथ पारायण याच्यासाठी स्पेशल साडी घ्यायला पाहिजे. स्पेशल ती फक्त सेवा करण्यासाठी ती साडी वापरावी. तर हे केल्यानंतर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. आपल्याला बसायचं असेल तर 11:30 वाजता आंघोळ करायची प्रॉपर. मग तुम्ही म्हणणार 11:30 वाजेपर्यंत मी झोपून घेतो, तसं नाही चालत. 11:30 पर्यंत तुम्ही नामस्मरण करा, आपलं काही काम असेल ते करा, झोपायचं नाही 11:30 पर्यंत. जो झोपला तो झोपला. सगळ्यांचंच अनुष्ठान पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा, नाही होत. काय करायचं, 11:30 वाजता आंघोळ करायची, छानपैकी थंड पाण्याने करा, गरम पाण्याने करा, काही हरकत नाही. आंघोळ केल्यानंतर अंग पुसल्यानंतर भस्म लावायचं. मी कसं भस्म लावलं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, भस्म लावायचं. कशासाठी, आपलं शरीर संरक्षण करण्यासाठी. कारण काय असतं, आपण जिथं सेवा करतो, घर असेल काही असेल, ती जागा अपवित्र असते, पवित्र असते. त्या जागेवर काही सुसाईड असेल किंवा जागेवर काही बाहेरची बाधा, या गोष्टी सगळ्या असतात. वाईट शक्ती असती. ती वाईट शक्ती आपल्याला सेवा करू देत नाही. खूप जणांना सेवा करायच्या वेळेस झोप येते, मन घाबरतं, छातीमध्ये धडधड होती, ह्या गोष्टी होत असतात. म्हणून भस्म लावल्याशिवाय सेवा करायची नाही. 11:30 वाजता भस्म लावून बसायचं. बालाजी महाराजांचा फोटो ठेवा. कलश मांडायचा असेल तर कलश मांडा, नाही मांडला तरी चालेल. बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, बालाजी महाराजांना हार घालायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ठेवायचा. आणि आपण व्यंकटेश स्तोत्र वाचणारे, मग वाचन करत असताना कॉईन घ्यायचे, 21 कॉईन. आपण व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये 21 वेळा वाचणार आहे, 21 वेळा वाचायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र मुळामध्ये हे जे श्लोक आहे ते 15 आहे, 15 श्लोक आहे. त्याच्यापैकी आपण 8व्या ओळीपर्यंत सर्वदेवेक शरणम सर्वदेवेक देवतम सर्वदेव शिकामणी या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आपल्याला. 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण 1 ते 15 ओव्या पूर्ण 21व्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. समजलं. सगळ्यात पहिले 8व्या ओळीपर्यंत 1 ते 20 वेळा 8व्या ओळीपर्यंत वाचायचं. 20 कॉईन आहे ते 8व्या ओळीपर्यंत वाचायचे. 21वं कॉईन जेव्हा आपण घेणार ते पूर्ण 1 ते 15 ओव्यापर्यंत वाचायचं. वाचन करायच्या अगोदर पहिले आपला गुरुमंत्र, आपण देहधारी गुरुकडून गुरुमंत्र घेतला असेल, कानमंत्र घेतला असेल, दीक्षा घेतली असेल, तो मंत्र घ्यावा किंवा महाराजांचा जप करावा आणि संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र घ्यायचं आणि म्हणायचं की 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान बालाजी महाराजांच्या इच्छेने आम्ही करत आहोत. याच्यामध्ये कोणतंही विघ्न नाही येऊ. सुतक असेल, वृद्धी असेल, मासिक धर्म असेल, परत काही गोष्टी नाही येऊ. याच्यासाठी प्रार्थना करून पाणी खाली सोडून द्यायचं. तुपाचा तेलाचा दिवा लावा, आसन घ्यायचं. नवरा बायको सोबत पण करू शकता, काही हरकत नाही आहे. घरामध्ये 5-6 जण सोबत करू शकता. रात्री 12 वाजता बरोबर, आणि तुम्ही एकटे नसता, तुमच्यासोबत खूप जण असतात. कोणी श्रावण महिन्यामध्ये सगळेजण करणार आहे. आपण पण जमलं तर लाईव्ह सेवा घ्यायचा प्रयत्न करू लाईव्ह सेवा घ्यायचा प्रयत्न करू. रात्री 12 वाजता बरोबर 12च्या ठोक्याला व्यंकटेश स्तोत्र सुरू करायचं. व्यंकटेश 1 कॉईन हातामध्ये घ्यायचा, पुस्तकाला गंधाक्षता फुलवायचं. पुस्तक हातामध्ये घेतल्याशिवाय व्यंकटेश स्तोत्र वाचायचं नाही. आपल्या हातामध्ये पुस्तक पाहिजे. तुम्ही म्हणणार मोबाईलवर वाचतो, नाही, त्याची प्रिंट काढा. मोबाईलवर वाचायचं नाही, त्याची प्रिंट काढायची, मोबाईल समोर ठेवायचं
पुस्तक समोर ठेवायचं आणि पुस्तक हातामध्ये घेऊन प्रॉपर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आपल्या मुखाने. ज्यांना भीती वाटत असेल, काही वाटत असेल, त्यांनी युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर याच्यावर आपण व्हिडिओ टाकलेले लाईव्ह मध्ये, ते तुम्ही ऐकू शकता, काही हरकत नाही. चालू केल्यानंतर आपण काय करायचं, वाचायला सुरुवात करायची. ओम व्यंकटेशाय नमः. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः. प्रत्येक शब्दाने शब्द उच्चार आपण उच्चारला पाहिजे. नुसतं मुक्याने नाही वाचायचं, नुसतं बोटं नाही फिरवायची, प्रत्येक शब्द उच्चारायचं. ते उच्चारानंतर पहिला पॉईंट घ्यायचा, 8व्या वहीपर्यंत वाचायचं, 20 वेळा असं वाचायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. हे केल्यानंतर 21 वेळा वाचन झाल्यानंतर मग तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल ते वाचू शकता, ऑप्शनल आहे ते वाचू शकता. त्याच्यानंतर आरती करायची बालाजी महाराजांची. 2 आरत्या आहे. शेषाचल अवतार तारक तू देवा, बालाजी महाराजांची जी आरती असेल ती आरती करावी. तुम्हाला जी येत असेल ती आरती म्हणावी. आरती केल्यानंतर दर्शन घ्यायचं त्यांचं, बालाजी महाराजांचं. फळ असेल, साखर असेल, नैवेद्य असेल ते तुम्ही दाखवू शकता आणि आपलं 1 दिवसाचं अनुष्ठान पूर्ण होतं. हे वाचन करायला साधारण 50 ते 45 मिनिटं लागतात. 1 घंटा जरी लागला काही हरकत नाहीये. हळूहळू करायचं, अंगावर शहारे येतात. आपण जेव्हा वाचतो व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषादी पतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिना. संस्कृतमध्ये आहे, खूप छान आहे. रोज प्रॅक्टिस करा, रोज वाचा. तुम्ही रोज वाचल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला येईल, 100% येईल. पहिला दिवस झाला आपला, त्या दिवशी गादीवर झोपायचं. गादीवर झोपलं ठीक आहे, नाही झोपलं ठीक आहे, काही हरकत नाही. ब्रह्मचार्याचं पालन करायचं 3 दिवस. नॉन व्हेज खायचं नाही, दारू खायची, काही गोष्टी करायच्या नाही, लक्षात ठेवा. हे पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, बालाजी महाराजांना तांदूळाची खिचडी दाखवायची. सकाळी पण आरती करायची, संध्याकाळी आरती करायची, 2 टाइम नैवेद्य दाखवायचा. कारण की बालाजी महाराज 3 दिवस आपल्या घरी स्थानापन्न असतात. 3 दिवस पूजा हलवायची नाही, लक्षात ठेवा. पहिला दिवस झाला आपला. दुसऱ्या दिवशी तेच. दुसऱ्या दिवशी पण रात्री 11:30 वाजेपर्यंत जागायचं. तुम्ही म्हणणार 11:30 पर्यंत मोबाईल पाहतो, हे पाहतो, टीव्ही पाहतो, ते पाहतो. त्यापेक्षा नामस्मरण करा, स्वामी चरित्र वाचा, जेवढं जमता येईल तेवढं करा. ते केल्यानंतर बरोबर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. परत तसंच व्यंकटेश स्तोत्र, दिवा लावायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आणि व्यंकटेश स्तोत्र बरोबर 1 ते 20 पर्यंत 8व्या वहीपर्यंत म्हणायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. रोज तेच कॉईन घेतले तरी चालतं. दुसरा दिवस झाला आपला. तिसरा दिवस पण झाला. तिसऱ्या दिवशी पूर्ण वाचून घ्यायचं. तिसऱ्या दिवशी पण वाचल्यानंतर मग चौथ्या दिवशी त्याचं उद्यापन 4थ्या दिवशी असतं. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. शिदा दक्षिणा वस्त्र आहे ते द्या. ब्राह्मणाचे पाद्यपूजन करा. ब्राह्मण अवेलेबल नाही झाला तर तुम्ही संकल्प करून दक्षिणा मला ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता, काही हरकत नाही. मी माझा नंबर देत, त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा पाठवू शकता. नैवेद्य काय करायचा, नैवेद्यामध्ये 4थ्या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात, भाजी पोळी, वडे असेल, बालाजी महाराजांना खूप आवडतात, तांदूळाची खिचडी, तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. ते केल्यानंतर तुमचं उद्यापन पूर्ण होतं. हे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 3 दिवस सगळ्यांचंच पूर्ण होत नाही. काही काहींना झोप लागते, काही काहींना करा वाटत नाही, काही काहींना मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. पण कोणतेही विचार न करता आपलं अनुष्ठान 3 दिवसाचं पूर्ण करायला पाहिजे. बालाजी महाराज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी येत असतात. बालाजी महाराजांना एक आसन ठेवायचं ऐकण्यासाठी. बालाजी महाराज येतात तिथं रांगोळी काढायची आणि केल्यानंतर पूजा मांडणी, साधी आणि सोपी पूजा मांडणी करायची. पूजा आणि 4थ्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर 4थ्या दिवशी ते आपण पोथी जे असेल ते 4थ्या दिवशी विसर्जन. आपण पोथी जी असेल 4थ्या दिवशी आहे, फोटो ठेवून द्यायचा. 4थ्या दिवशी सगळं पूजा मांडणी आपण काढू शकतो. असं साधं आणि सोपं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही ह्या श्रावण महिन्यात कधीही करू शकता, कुठेही करू शकता. तुमचं पत्राचं घर असेल, तुम्ही किरायाने राहत असाल, तुम्ही काही असेल, तसं काहीच नाहीये. तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कुठेही करू शकता, कसंही करू शकता, त्याला कोणतंही बंधन नाही. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.